सुरुवातीला बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावण्यात आल्याची बातमी अत्यंत महत्त्वाची आहे। तर धाराशिव जिल्ह्यामध्ये निघालेल्या जनआक्रोश मोर्चात सर्व पक्षीयांनी आरोपींवर कठोरात कठोर कारवाईची मागणी केली आहे। राजकीय घडामोडींचा जर आढावा घ्यायचा झाला तर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्वबळाचा नारा दिला। ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका त्यांनी स्पष्ट केली, त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये आता फूट पडल्याचं स्पष्ट झालेलं आहे। तर तिकडे रायगड जिल्ह्यात सुशिक्षित तरुणांनी नोकरीऐवजी शेतीचा पर्याय निवडत यशस्वी शेती करून सुद्धा दाखवलेली आहे। राष्ट्रीय पातळीवर सुद्धा अनेक घडामोडी घडतायत। दिल्लीच्या कथित मद्य घोटाळा प्रकरणी भाजप आणि आम आदमी पार्टी दरम्यान आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत। तर तिकडे आम आदमी पार्टीचे लुधियानाचे आमदार गुरप्रीत गोगी यांचा गोळी लागून मृत्यू झाल्याची बातमी समोर आलेली होती। अयोध्येतल्या रामलल्लांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेला तिथीनुसार वर्षपूर्ती झालेली आहे। इतरही अनेक महत्त्वाच्या बातम्या आहेत। मनोरंजन क्षेत्रातनं सुद्धा एक मोठी बातमी समोर आलेली आहे, ती म्हणजे विनोदी कलाकार टिकू तलसानिया यांना हृदयविकाराचा झटका आलाय। तर आपण क्रिकेटचा जर विचार केला तर तिसऱ्या वनडेमध्ये श्रीलंकेनं न्यूझीलंडचा धुव्वा उडवलेला आहे। सुरुवातीला बातम्या आपण पाहूया। राज्यातल्या महत्त्वाच्या बातम्यांपासून आपण सुरुवात करूया। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी बातमी आज समोर आली। सुदर्शन घुले याच्यासह 7 आरोपींवर मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच यापूर्वी या सगळ्या प्रकरणातल्या आरोपींवर संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत कारवाई करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं आणि त्यानंतर या प्रकरणातील सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार आणि कृष्णा आंधळे हे 6 आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचेच आहेत। तर तिकडे खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या विष्णू चाटे याला सीआयडी कोठडी सुनावण्यात आलेली आहे। या चाटेवर खंडणीचा सुद्धा गुन्हा दाखल आहे। दरम्यान मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी नेमकी कशी आहे त्यावर एक नजर टाकूया। तर सुदर्शन घुले 10 वर्षात सुदर्शन घुलेवर 10 गुन्हे दाखल आहेत। धारूर पोलीस ठाण्यामध्ये हत्येचा प्रयत्न केल्याचा सुद्धा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे। तर केज पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावर एकूण 8 गुन्हे दाखल आहेत। मारहाणीचे 4, चोरीचा 1 तर अपहरणाचा 1 गुन्हा या सुदर्शन घुलेच्या विरोधात आहे। 2019 मध्ये खंडणीचा एक गुन्हा त्याच्या विरोधात दाखल करण्यात आलेला होता। महेश केदार एकूण 5 गुन्ह्यांची नोंद या महेश केदारवर आहे। मारामारी करणं, चोरी करणं आणि दुखापत करण्याचा त्याच्यावर आरोप आहे। तर 2023 या वर्षात हत्येचा प्रयत्न करण्याबाबत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जयराम चाटे 3 वर्षात त्याच्या विरोधात 3 गुन्ह्यांची नोंद आहे। धारूर पोलीस ठाण्यामध्ये हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे। केज पोलीस ठाण्यामध्ये दुखापत केल्याचा गुन्हा दाखल आहे। पुढचा आरोपी प्रतीक घुले 8 वर्षात या प्रतीक घुलेवर 5 गुन्हे दाखल करण्यात आले। या 5ही गुन्ह्यांची नोंद केज पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आलेली आहे। मारहाण करणं, दुखापत करण्यासंदर्भातले हे गुन्हे आहेत। पुढचा आरोपी सुधीर सांगळे, संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे। कृष्णा आंधळे 4 वर्षात 6 गुन्ह्यांची नोंद त्याच्या विरोधात आहे। मारामारीचे 3 गुन्हे त्याच्या विरोधात। तर आरोपींची गुन्हेगारीची पार्श्वभूमी नेमकी काय आहे त्याच्यावर आपण एक नजर टाकली होती। तर सुदर्शन घुले याच्यासह 7 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली असली तरी खंडणी प्रकरणात आरोपी असलेला आणि संतोष देशमुखांच्या हत्येचा आरोप असलेला वाल्मिक कराडवर मात्र मोक्का लावण्यात आलेला नाही। आणि यावरून भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक मागणी केली आहे। मुख्यमंत्री साहेबांनी आमचं सगळं ऐकलेलं आहे, मोक्का लावतो म्हणाले, तोही लावला। आता 7 जणांना मोक्का लागलाय, मात्र राहिलेल्या बोक्यालाही मोक्का लागला पाहिजे असं म्हणत धस यांनी वाल्मिक कराडवरच थेट निशाणा साधला। 7 जणांना आज मोका लागलाय, राहिलेला 8वा सुद्धा मोकात गेला पाहिजे। 8 अटकेन 7 जणांना लागलाय। 302 सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा हा आका आहे।
आका म्हणत असेल मेरा कुछ संबंध नहीं है, तूच तो मेन है. 7 का 8 गुन्हे आहेत म्हणले, अजून परळीच्या पोलिसांनी हा अटक केलं नाही. अरे इतकं भयान घडलं तरी मी परळीचे पोलीस नेमकं कसे वागतात याचा सवाल आम्हालाच कधीतरी पडायला लागलाय. 7 गुन्ह्यातले आरोपी अजून अटक होत नाही. धाराशिवमध्ये आज जनआक्रोश मोर्चा निघालेला होता आणि या धाराशिव मधल्या मोर्चातनं मनोज जरांगेंनी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. धनंजय मुंडे यांना सांगतो, तुमची टोळी थांबवा, ही धमकी नाही तर मी सावध करतोय. यापुढे तुमच्या गुंडांनी जर कुणाला त्रास दिला तर लक्षात ठेवा, त्यांचा बंदोबस्त आम्ही करू, असा थेट इशारा मनोज जरांगेंनी दिलाय. तसंच 25 जानेवारी नंतर तुमची मस्ती उतरवणार असल्याचं सुद्धा वक्तव्य मनोज जरांगेंनी केलंय. संतोष देशमुख प्रकरणातल्या आरोपींवर मोक्का लागलाय. मात्र जर खंडणीतल्या आरोपीला मोक्का लागला नाही तर आम्हाला हा मोक्का लावणं मान्य नाही, असं म्हणत मनोज जरांगेंनी वाल्मिक कराडवर सुद्धा मोक्का लावण्याची मागणीच करून टाकली आहे. पुन्हा एकदा धनंजय मुंडेला सांगतो, टोळी थांबव. लाभार्थी टोळीनं अन्याय चालवला, थांबव तिला. जड जाईन बर का, ही धमकी नाही, तुला सावध करायलोय. तुला मी सांगितलं होतं माझ्या नादी लागू नको. यांची मस्ती थांबव. जर याच्या पुढं तुझ्या गुंडानं लाभार्थी टोळीनं कोणाला त्रास दिला किंवा देशमुख कुटुंबाला जर बोललं तर लक्षात ठेव, त्या गुंडाचा बंदोबस्त आम्हाला करावा लागणार आहे. गुंडाला आम्ही बोलणार, तुझ्या जातीला कधी बोललो नाहीत. संतोष देशमुखांच्या हत्येनंतर बीड, परभणी आणि जालन्यामध्ये मोर्चे काढण्यात आले होते. त्यानंतर आता धाराशिव जिल्ह्यातही जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या आधी संतोष देशमुख यांच्या मुलीनं भावनिक साथ घालत आरोपींवर कठोर कारवाई व्हावी आणि जलद गतीनं आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. तसंच माझ्या 12वीच्या परीक्षा सुरू होणार आहेत असं असताना सुद्धा मी मोर्चात सहभागी होऊन न्याय मागत असल्याचं वैभवी देशमुखनं म्हटलंय. तसंच माझे गेलेले वडील आता कुणीही परत आणू शकत नाही, किमान त्यांच्या मृत्यूनंतर तरी न्याय मिळायला हवा असं सुद्धा वैभवीनं म्हटलंय. त्यांनी माहितीच आम्हाला काही दिलेली नाहीये, म्हणून आम्हाला एक त्यांना विनंती आहे की जो तुमचा तपास चालू आहे व तो कुठपर्यंत आला याबाबत आम्हाला सुद्धा थोडंफार कळलं पाहिजे. देशमुख कुटुंबियाला नाही तर पूर्ण महाराष्ट्राला सुद्धा त्या तपासाची म्हणजे तो कुठपर्यंत आला याबाबत कळालंच पाहिजे. आम्हाला लवकरात लवकर न्याय पाहिजे आणि आज महिना होऊन गेले तरी सुद्धा आरोपीच पकडत नाहीये, तर आम्ही न्याय कधी मागायचा. आणि आज म्हणजे तुम्ही म्हणताय रस्त्यावर आलोय, पण जो समाजाचा ज्या भावना आहेत त्याचा तो आक्रोश आहे आणि तो या मोर्चाद्वारे ते सांगतायत की आमचा आज भाऊ गेलाय, आम्हाला न्याय पाहिजे आणि जो अन्याय आहे ते दूर करून आम्हाला न्याय हवाय. यासाठी आम्ही न्याय मागतोय, आम्हाला न्याय द्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.